गोंदिया जिल्ह्यातील नगर परिषद गोंदिया ही विविध कारणाने नेहमीच गाजत असते आणि आज चक्क सकाळपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख यांच्यासह नगर प्रमुख, युवासेना पदाधिकारी हे मुख्याधिकारी साहेबांना भेटण्यासाठी सकाळपासून त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत बसले असून दुपारपर्यंत मुख्याधिकारी साहेब हे कलेक्टर ऑफिसला असल्याचे सांगून यांना भेट घेत नसल्याचे दिसून आले। त्यामुळे जोपर्यंत मुख्याधिकारी साहेब भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या केबिन मधून हलणार नाही अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या जिल्हा प्रमुखांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गट विविध मागण्यासाठी मुख्याधिकारी नगर परिषद गोंदिया यांना निवेदन देण्यात आली होती। गोंदिया शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे आहेत, अवैध बांधकाम झाले, अतिक्रमण पाण्याच्या पुरवठ्यासाठी आणि गोंदिया शहरामध्ये अनेक भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती। त्याचबरोबर गोंदिया शहरात एक घर पूर्णतः 2 मजली तर पूर्णतः नष्ट झाले। त्याची अतिक्रमणाची चौकशी करण्यात यावी व कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निवेदन शिवसेनाद्वारा देण्यात आले, परंतु याबाबत मुख्याधिकारी यांनी कोणतेही पत्र किंवा माहिती आजपर्यंत यांना दिली नाही। याबाबत कोणतेही तोडगा काढला नाही। त्यामुळे हताश झालेल्या उभाठ्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे सकाळपासूनच मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केला आहे। जोपर्यंत मुख्याधिकारी येऊन या निवेदनाबाबत योग्य ती भूमिका घेत नाही तोपर्यंत आपणही हटणार नाही अशी भूमिका पाठ्याच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। आमचे शिवसेना युवासेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी यासाठी इथं आलेले आहे की जनतेचे या गोंदिया शहरमध्ये भरपूर त्रास होऊन राहिला आणि नगर परिषद गोंदियाचे जे सीओ साहेब आहे आम्हाला वारंवार मी इथं येत आहे। ते कधी म्हणतात की आम्ही मुंबईला गेलो, कधी कुठं गेलो आणि वारंवार सांगितलं की मी कलेक्टर ऑफिसला आहो। नगर परिषद गोंदियाचे जे अधिकारी आहे त्याने नगर परिषदला बसलं पाहिजे ना। आणि गोंदिया नगर परिषदचे इतकं भ्रष्टाचार चालू आहे, कोटी कोटी रुपयाचे भ्रष्टाचार आहे, त्याचे पत्राचा कोणताही जबाब याने आता शिवसाहेबांनी दिला नाही। आणि जे आता अतिवृष्टी झाली आहे तर अतिवृष्टीमध्ये जे लोकांचे आमच्या गोंदिया शहराचे भरपूर परिवार आहे त्यांची बिल्डिंग पूर्ण घसरून जाऊन त्याचे मृत्यू झाले आहे, त्याबाबतसाठी आम्ही पत्र दिलं होतं। त्यांनी आज सीओ साहेबांनी त्याचे डिपार्टमेंटचे लोकांनी आत्तापर्यंत आम्हाला कोणतंही उत्तर दिलेलं नाही। दुसऱ्यासाठी आम्ही आलो की सीओ साहेब तुम्ही भेटा तो सही, तो सीओ साहेब आम्हाला इथं भेटलेच नाही। तुम्ही स्वतः पाहिलं असणाऱ्या जमिनावर अनुग्रहित अकायदेशीर लोक इथं वसुली करत आहे आणि लोकांचे गरीब माणसांचे पैसे घेत आहे। परिषदेच्या सीओ साहेबांच्या जे केबिन आहे अधिकारीच्या त्या केबिनमध्ये प्रशासकीय अधिकारी त्या केबिनला आम्ही बसलो आहे। ज्यापर्यंत सीओ साहेब येत नाही, मागील काही दिवसापासून आम्ही सीओ साहेबांना कॉन्टॅक्ट करण्याची कोशिश करत आहोत, पण सीओ साहेब आउट ऑफ रीच आहेत, कुठं आहेत माहीत नाही। आमच्या शिवसेना उभाट्याच्याद्वारे आम्ही विविध मागण्या यांच्याकडनं केलेल्या आहेत। नगर परिषदचे अनेक समस्या यांच्याकडे मांडलेल्या आहेत, पण एकाही समस्यावर यांनी निराकरण केलेलं नाही आहे। आताच 2-3 दिवसा अगोदर पेपर कटिंगला आलं होतं की 70 ते 80 MB जे वर्क म्हणजे नगर परिषदमध्ये काम झालेले आहेत 70 ते 80 असे MB रेकॉर्ड गायब आहेत। तर नगरपालिका एक वाऱ्यावर चालून राहिली, तर म्हणजे सीओ साहेबांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे यासाठी। आणि आज आमचे जिल्हाध्यक्ष साहेब, जिल्हा प्रमुख साहेब यासाठी बसले आहेत की जे त्यांनी सीओ साहेबांकडे मागणी केली होती, नगर परिषदमध्ये खूप सारा घोटाळा चालत आहे, खूप सारे अवैध काम चालत आहे, या सर्वांवर लक्ष देण्याकरिता आज आम्ही इथं बसलेलो आहोत। सीओ साहेब जोपर्यंत येतील नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी पण हलणार नाही। सुनील कावडे, द स्टिंग कॉर्पोरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।